तर हाय हॅलो मैत्रिणींनो, सर्वप्रथम माझा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. तर आजपासून वर्षवास चालू होत आहे. तर वर्षवासचा उपवास तर नाही धरला आहे मी, कारण की नाही होत माझ्याकडनं. तर मी छोटीशी पूजा ठेवलेली आहे. आज वंदना घेणार आहे माझे मुलं आणि मी घरीच, घरच्या घरी. म्हणून मग म्हटलं जरा ब्लॉग काढावं छोटासा. तर सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. सुरू करायचं. तर बघू शकता तुम्ही, आम्ही छान अशी छोटीशी पूजा ठेवलेली आहे. वंदना घेणार आहे आम्ही. हे बघा ग्रंथ. हां, तर आम्ही ग्रंथ वाचन तर नाही करणार, कारण की कसं ते त्याचं लय पाळावं लागतंय. त्याच्यामुळं ते नाही होऊ शकणार आम्हाला शक्य यंदाच्या वर्षी. तरी पुढल्या वर्षीपासून आम्ही नक्की ग्रंथ वाचन आमच्या घरीच ठेवू आम्ही. तोपर्यंत माझी दिदी पण मोठी होते माझ्या सपोर्टला. आम्ही दोघी मिळाले की माझी दिदी आणि मी आम्ही घरच्या घरीच पुढल्या वर्षीपासून ग्रंथ वाचन ठेवूया. यंदा आम्ही छोटीशी पूजा मांडलेली आहे आपली, छान असे मस्त. आणि आता आम्ही घेणार आहे वंदना, मस्त छान. तर सर्वांना माझा जय भीम, नमो बुद्धाय. आज आहे वर्षवास, तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. हां, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा. ताई दादा सर्वांनी बघत राहा शेवटपर्यंत. बघा, आवडल्यास बघा आणि शेवटपर्यंत स्किप करू नका. बाय बाय. तर त्रिशरण पंचशील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाण्याची पाता वेरमणि, सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि, सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि, सिक्खापदं समादयामि. सूरमेयमज्जपमादठाना वेरमणि, सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो. यांचा विजय असो, विजय असो, विजय असो. तर अशी आम्ही छोटीशी आमच्या घरीच वंदना घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा, जरी आपल्याकडून वर्षवास पाडू शकलो नाही आपण, तरी सुद्धा वंदना घ्यायला काहीच हरकत नाही. कारण की कसं मुलांच्या सुद्धा लक्षात राहते. आपण घरी वारंवार महिन्याच्या महिन्या म्हणा, किंवा आपल्याला जसा वेळ मिळेल 15 दिवसातून म्हणा, महिन्यातून म्हणा, घरच्या घरी आपण वंदना घेत राहिलो तर मुलांच्या सुद्धा वंदना लक्षात राहते, त्यांच्यासुद्धा पाठ होते आणि बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये शिरते. तर अशीच वंदना तुम्ही सुद्धा तुमच्या घरी घ्या ताईंनो.
आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास नक्कीच सर्वांनी लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. जय भीम. लाव. विसरला व्हायचं. तर बघा मैत्रिणींनो, ही जी पूजा मांडलेली आहे आज ही माझ्या दीदीने मांडलेली आहे बरं का, माझ्या मुलीने. कारण की ती गावात होती ना, ती जेव्हा वर्षवास होतं मागच्या वर्षी तेव्हा ती गावाला होती. तर तेव्हा माझ्या बहिणीची मोठी मुलगी ती विहारामध्ये ग्रंथ वाचायला जायची, कारण की ग्रंथ वाचन तिच्याच हातचं होतं. तर ही सुद्धा तिच्यासोबत जायची. तर तिने बघितलं कसं करतात, काय करतात. तर तिने तसंच तिच्या पद्धतीने बरोबर पूजा मांडलेली आहे छान अशी. आणि म्हटली की मम्मी आपण वंदना घेऊया, नाही ग्रंथ वाचन ठेवूया तर वंदना घेऊया आपण. तर म्हटलं हो दीदी घेऊया आपण. तर नक्कीच तुम्ही बघा कशी वाटली पूजा जवळ. आणि तुम्ही पण करा पूजा घरी. अशी बघा तिने पूजा मांडली, तिला जशी जमली तशी. तर कशी वाटली तर तुम्ही सुद्धा करू शकता असंच बरं, घरच्या घरी छान, आपल्या घरात सुद्धा छान वाटतं मस्त. तर कशी वाटली तिने मांडलेली केलेली पूजा बरं घरामध्ये. मित्रांनो माझी पूजा कशी वाटली तर तुम्ही सांगा. नक्कीच तुम्ही लाईक आणि कमेंट शेअर करून नक्कीच सांगा कमेंटच्या द्वारे कशी वाटली दीदीने केलेली पूजा. तर चला Bye. बाय सर्वांना. आणि भेटू अशी पुढच्या- पूजा तुम्ही तुमच्या घरी पण करा, पवित्र असती ही. तेच छान वाटतं घरामध्ये सुद्धा वंदना वगैरे शांती, घेतली तर सुख, खूप शांती शांती असते. वाटते मस्त. तर अशी चला छान अशी आपली पूजा झालेली आहे, बघू शकता. बाय. बाय. भेटू नक्कीच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय भीम, जय भीम. सगळ्यांना नमो बुद्धाय. नमो बुद्धाय.